हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला वळूया आजच्या व्होकॅब्युलरीचे वर्ड्स बघूया, वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आजचा आहे पाईल. पाईलचं काय मिनिंग आहे तर अ हेप ऑफ थिंग्स लेड ऑर लाईंग वन ऑन टॉप ऑफ अनदर. म्हणजे जसं की आपण म्हणतो की तिथे कपड्यांचा ढीग आहे किंवा तिथे पुस्तकांचा ढीग आहे. सो जो तो ढीग असतो त्या ढिगाला काय म्हणत असते, पाईल असं म्हटलं जातं. ओके, सो पाईल म्हणजे काय होते, ढीग, रास किंवा संचय. सो पाईल म्हणजे काय होते, ढीग, रास आणि संचय. सिनोनिम काय आहे पाईलचं, हिप, स्टॅक आणि माउंट. आणि अँटोनिम्स आहेत एस, बिट आणि डॅब. ओके, सो आता युजेस बघून घेऊया. सेंटेन्स मध्ये पाईलला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो ही प्लेस द बुक्स इन अ नीट पाईल. म्हणजेच काय केलेलं आहे, त्याने पुस्तके व्यवस्थित ढिगात ठेवली आहे. त्याने पुस्तके व्यवस्थित ढिगात ठेवली. सो असं यूज करण्यात आलेलं आहे पाईलला या सेंटेन्स मध्ये. ही प्लेस द बुक्स इन अ नीट पाईल. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कंटॅजियन. कंटॅजियनचं काय डेफिनेशन आहे, मीनिंग अ डिसीज स्प्रेड बाय क्लोज कॉन्टॅक्ट. म्हणजेच जो काय आहे संसर्गजन्य रोग आहे किंवा क्लोज कॉन्टॅक्टमुळे जो होतो त्याला काय स्पर्श संचार असं म्हणू शकतो आपण. किंवा जे संक्रमक आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, कॉन्टॅजियन. ओके, सो कॉन्टॅजियन म्हणजे काय होते, संसर्ग किंवा स्पर्श संचार. स्पर्श संचार म्हणजे जे की एखाद्या कुठे हात लागल्याने पण होऊ शकतो, त्याला असं स्पर्श संचार म्हटलं जातं. ओके, स्पर्शजन्य रोग किंवा संक्रामक. ओके, सो कंटॅजियन म्हणजे काय होते, संसर्ग, स्पर्श संचार, स्पर्शजन्य रोग किंवा संक्रामक. सो सिनोनिम काय आहे कंटॅजियनचे, कंटॅमिनेशन, इन्फेक्शन आणि डिसीज. आणि अँटोनिम्स आहेत ॲडव्हान्टेज, क्लीनलीनेस आणि प्युरिफिकेशन. तर बघूया आता कंटॅजियनला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. थ्रू पर्सनल हायजीन द स्प्रेड ऑफ कॉमन कंटॅजियन्स इन इज डिस्करेज्ड. म्हणजे काय होते, वैयक्तिक स्वच्छतेमुळे सामान्य संसर्गाचा प्रसार काय होतो, कमी होतो. ओके, तर वैयक्तिक स्वच्छतेमुळे, पर्सनल हायजीनमुळे काय होतो, सामान्य संसर्गाचा जे कॉमन कंटेजियन आहे त्याचा काय होतो, प्रसार जो आहे, स्प्रेड जो आहे तो कमी होतो. असं या सेंटेन्स मध्ये कंटेजियनला यूज करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एंडोर्समेंट. एंडोर्समेंटचं मीनिंग आहे द ऍक्शन ऑफ एंडोर्सिंग समवन ऑर समथिंग. म्हणजेच काय करणे, त्यांना पाठिंबा देणे, त्यांचं समर्थन करणे, त्याला काय म्हटलं जातं, एंडोर्समेंट असं म्हटलं जातं. किंवा मान्यता देणे सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो एंडोर्समेंट म्हणजे काय होते, समर्थन किंवा मान्यता, मंजुरी सुद्धा म्हणू शकतो आपण, आणि पाठिंबा. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत एंडोर्समेंटचे, सपोर्ट, बॅकिंग आणि अप्रुव्हल. आणि अँटोनिम आहेत अपोजिशन, रेजिस्टन्स, काउंटर ऍक्शन आणि अपोजिशन. ओके, अपोजिशन डबल झालेला आहे. अपोजिशन, रेजिस्टन्स, काउंटर ऍक्शन हे अँटोनिम्स आहेत एंडोर्समेंटचे. आता युजेस बघून घेऊया. काय आहे, द इश्यू ऑफ फुल इंडिपेंडन्स रिसिव्ड ओव्हरवेल्मिंग एंडोर्समेंट. याचा अर्थ काय आहे तर पूर्ण स्वातंत्र्याच्या मुद्द्याला प्रचंड काय मिळालेलं आहे, समर्थन मिळाले आहे. पूर्ण स्वातंत्र्याच्या, फुल इंडिपेंडन्सच्या मुद्द्याला, इश्यूला प्रचंड समर्थन म्हणजेच ओव्हरवेल्मिंग एंडोर्समेंट मिळाले आहे. असं या सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेलं आहे एंडोर्समेंटला. ओके, नेक्स्ट आहे वुपिंग. वुपिंगचं मीनिंग आहे व्हेरी लार्ज, म्हणजेच खूप प्रचंड,
विलक्षण, विलक्षण सुद्धा म्हणू शकतो आपण किंवा अविश्वसनीय सुद्धा म्हणू शकतो. तर वुपिंग म्हणजे काय होते, खूप प्रचंड, खूप प्रचंड, विलक्षण किंवा अविश्वसनीय. ओके, सिनोनिम आहेत ह्यूज, मॅसिव्ह आणि एनॉर्मस, आणि अँटोनिम्स आहेत मायक्रो, मिनिएचर आणि मायक्रोस्कोपिक. ओके, सो वुपिंग म्हणजे होते खूप प्रचंड, विलक्षण किंवा अविश्वसनीय. आता वुपिंगला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये, अ वुपिंग 74 मिलियन पाउंड लॉस, म्हणजेच काय आहे, तब्बल 74 दशलक्ष पाऊंडचे काय झालेले आहे, नुकसान झालेलं आहे, असं यूज करण्यात आलेलं आहे वुपिंगला या सेंटेन्स मध्ये. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे सोनेट. सोनेट म्हणजे काय होतं, अ 14 लाईन पोयम. अ 14 लाईन पोयम म्हणजे 14 चरणांची कविता किंवा 14 ओळींची कविता सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्याला काय म्हटलं जातं, सोनेट. ओके, 14 चरणांची किंवा ओळींची कविता, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये सोनेट. ओके, नेक्स्ट आहे व्हॉलेंटरी. व्हॉलेंटरी म्हणजे काय होते, ऑफ वन्स ओन फ्री विल, म्हणजे जो काय आहे स्व इच्छेने काम करत आहे त्याला काय म्हटलं जातं, व्हॉलेंटरी. तर व्हॉलेंटरी म्हणजे काय होते, ऐच्छिक, ज्याची स्वतःची इच्छा आहे ते काम करण्याची, किंवा आपण त्याला म्हणू शकतो आप खुशीने, म्हणजे स्वतःच्या खुशीने तयार असलेला किंवा स्वेच्छेने काम करणारे आपण होऊन. ओके, सो याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, व्हॉलेंटरी. नेक्स्ट आहे करेक्ट स्पेलिंग बघूया आपण. सो फर्स्ट स्पेलिंग आहे ट्रान्सक्रिप्ट. ट्रान्सक्रिप्टची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, TRANSCRIPT. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय होते, तर उतारा, उतारा, नक्कल किंवा लिखित असलेले काहीतरी, त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्ट. ट्रान्सक्रिप्टची स्पेलिंग काय आहे करेक्ट, TRANSCRIPT. नेक्स्ट आहे स्पेलिंग काउंटर पार्ट. काउंटर पार्ट ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे काउंटर पार्टची, COUNTERPART. तर काउंटर पार्ट म्हणजे काय होते, समकक्ष. समकक्ष याचा अर्थ होतो मराठीमध्ये, किंवा आपण त्याला हेही म्हणू शकतो की दुसऱ्या वस्तूशी बरोबर काय आहे, जुळणारी वस्तू जी आहे त्याला सुद्धा आपण काउंटर पार्ट असं म्हणू शकतो. दुसऱ्या वस्तूशी बरोबर जुळणारी वस्तू याला सुद्धा काउंटर पार्ट म्हटलं जातं, किंवा दुसऱ्या व्यक्ती सारखी दिसणारी व्यक्ती याला सुद्धा काय म्हटलं जातं, काउंटर पार्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय आहे, बाय अ लॉंग चॉक. बाय अ लॉंग चॉकचं मिनिंग आहे, इफ यू बीट समबडी बाय अ लॉंग चॉक यू विन इझिली अँड कम्फर्टेबली, म्हणजेच खूप मोठ्या फरकाने, खूप मोठ्या फरकाने असा अर्थ होतो याचा, किंवा बऱ्याच प्रमाणात असा अर्थ होतो बाय अ लॉंग चॉक. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघूया, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल की बाय अ लॉंग चॉक म्हणजे काय होते. तर ही वोन दॅट मॅच बाय अ लॉंग चॉक, म्हणजेच त्याने तो सामना मोठ्या फरकाने जिंकला, म्हणजे खूप मोठा फरक होता, त्यांचे जे रन्स आहे ते खूप होते, किंवा बॉल्स कमी होते, तर ते खूप मोठा फरक
जे त्यांनी जो एक सेट केलेला होता, जसं काल कोलकाता नाईट रायडर्स आणि CSK ची जी मॅच झालेली आहे त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी जे तो जेव्हा त्यांचा सामना झाला तेव्हा CSKनी खूप कमी रन्स काढलेले आणि त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सनी ते खूप कमी बॉल्समध्ये ते रन्स काढले. सो असा जो आहे त्यामुळे काय झालेलं आहे, कोलकाता नाईट रायडर्स हे खूप जास्त फरकाने तिथे काय झालेले आहे, जिंकलेले आहे. ओके, सो ते आपण एक्झाम्पल घेऊया की त्याने तो सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. तर हा जो फरक असतो, खूप मोठा फरक, जो रन्सचा फरक आहे, जो की रन्स आणि त्यांचे जे ओव्हर्स राहिलेले आहे, जे बॉल्स राहिलेले आहे, त्याच्यामुळे जो फरक झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं, बाय अ लॉंग चॉक. ओके, बाय अ लॉंग चॉक म्हणजे काय होते, खूप मोठ्या फरकाने किंवा बऱ्याच प्रमाणात. ओके, नेक्स्ट बघूया बाय डिंट ऑफ. बाय डिंट ऑफचं मीनिंग आहे, दिस मीन्स ॲज अ रिझल्ट ऑफ or because of. It would be good to think he had risen to position of a chief executive by dint of a hard work. ओके, सो बाय डिंट ऑफ म्हणजेच काय होते, तर कठोर परिश्रमाच्या जोरावर. म्हणजेच काय झालेलं आहे, कठोर परिश्रमाच्या जोरावर किंवा शक्तीने त्याने ते जिंकलेलं आहे किंवा त्याने ते पोझिशन मिळवलेली आहे. खूप सारा त्यांनी परिश्रम घेतलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, बाय डिंट ऑफ. तर एक्झाम्पल घेऊया आपण, एक्झाम्पलमुळे आणखी लक्षात राहील. तर बाय डिंट ऑफ हार्ड वर्क आय वॉज एबल टू गेट अन ए इन माय मॅथ क्लास दिस सेमिस्टर. म्हणजेच काय आहे, तर कठोर परिश्रमाच्या बळावर मी या सत्रात, मी या सेमिस्टरमध्ये माझ्या गणिताच्या वर्गात, माझ्या मॅथ्स क्लासमध्ये काय केलेलं आहे, ए मिळवू शकलो आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर बाय डिंट ऑफ म्हणजे काय होते, कठोर परिश्रमाच्या बळावर त्याने जे हार्डवर्क केलेलं आहे, बाय डिंट कठोर परिश्रम च्या बळावर त्यांनी काय केलेलं आहे, या सेमिस्टरमध्ये त्याच्या मॅथ्सच्या वर्गामध्ये त्यांनी ए मिळवलेला आहे. ओके, सो असा याचा यूज होतो, म्हणजे असा याचा मीनिंग आहे बाय डिंट ऑफचा. बाय डिंट ऑफ म्हणजे काय होते, तर कठोर परिश्रमाच्या जोरावर किंवा बळावर किंवा शक्तीने. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये फर्स्ट होता बाय अ लॉंग चॉक. बाय अ लॉंग चॉक म्हणजे होते खूप मोठ्या फरकाने किंवा बऱ्याच प्रमाणात, आणि बाय डिंट ऑफ म्हणजे होते कठोर परिश्रमाच्या जोरावर, बळावर किंवा शक्तीने. नेक्स्ट आपण पाहिलेले आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड. त्याच्यामध्ये फर्स्ट होता ट्रान्सक्रिप्ट. ट्रान्सक्रिप्टचं मिनिंग आहे उतारा, नक्कल, लिखित असलेलं काहीतरी, त्याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्ट. आणि नेक्स्ट आहे काउंटर पार्ट. काउंटर पार्ट म्हणजे आहे दुसऱ्या वस्तूशी बरोबर जुळणारी वस्तू, ज्याला समकक्ष असं म्हटलं जातं, किंवा दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसणारी व्यक्ती. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं सोनेट. सोनेट म्हणजे काय होते, तर 14 चरणांची किंवा ओळींची जी कविता असते त्याला सोनेट असं म्हटलं जातं. आणि व्हॉलंटरी म्हणजे होते की आपणहून केलेलं काम किंवा आपण खुशीने तयार असलेला किंवा स्वइच्छेने काम करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं व्हॉलंटरी. नेक्स्ट पाईल म्हणजे होते ढीग, रास आणि संचय. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुस्तकांचा संचय असतो, पुस्तकांचा ढीग असतो, कपड्यांचा ढीग असतो, त्याला काय म्हटलं जातं, पाईल असं म्हटलं जातं. कंटेजियन म्हणजे जो काय असतो, संक्रमक रोग असतो, जो कुठे पण हात लावल्याने किंवा कोणाच्या तरी जवळ आल्याने जो पसरतो त्याला काय म्हटलं जातं, कंटेजियन. नेक्स्ट आहे एंडॉर्समेंट. एंडॉर्समेंट म्हणजे होते समर्थन करणे, मान्यता देणे किंवा पाठिंबा देणे. आणि लास्ट आपण पाहिलेला आहे वुपिंग. वुपिंग म्हणजे काय होते, खूप प्रचंड, विलक्षण किंवा अविश्वसनीय. सो हे आहेत आजचे वर्ड्स. तुम्ही याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, मराठीचे मीनिंग्स परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, दररोज तुम्हाला ते युजफुल पडेल. तुम्हाला जर बोलायचं आहे कोणासोबत इंग्लिशमध्ये त्यामध्ये तुम्हाला सुद्धा ते यूज पडेल की कोणता वर्ड आपण कुठे यूज केलेला पाहिजे. ओके, सो तुम्हाला जर सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे फ्रेंड्स तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता प्रिपेअर करत आहे किंवा ज्यांना इंग्लिश शिकायची आहे, ज्यांना मराठीचे मीनिंग्स बघायचे आहे की
कसे कसे यूज करण्यात येईल, आपल्याला वर्ड्स आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.